Dear students, last time we have seen some part of this text, my last lesson. In it, we have seen that how the writer see the bird's eggs sliding on the sar, his grammar books, how to carry it, these heavy grammar books, and even his teacher Hamel. सो ऑल दीज थिंग्स ही इज गोइंग टू फॉरगेट. तर पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं की या ठिकाणी लेखक त्या पक्ष्यांची अंडी शोधणं किंवा नदीच्या कडेने सार नदीच्या कडेने भटकणं किंवा त्याची जी जाडजोड हेवी पुस्तकं होती ग्रामरची व्याकरणाची ती ह्या सगळ्या गोष्टी आता तो इतिहास जमावणार होता. एवढंच नव्हे तर हिज ओल्ड फ्रेंड्स म्हणजे त्याचे जुने मित्रसुद्धा तो विसरणार होता आणि त्याचबरोबर त्याचे जे सर होते हॅमल यांनाही तो विसरणार होता. Now let's see the next part of this lesson. Poor man, it was in honor of this last lesson that he had put on his fine Sunday clothes. तर बिचारे सर त्याने ते जे कपडे घातलेले होते ते का घातले होते ते आता मला कळलं. अँड नाऊ आय अंडरस्टूड व्हाय द ओल्ड मॅन ऑफ द विलेज वी आर सिटिंग देअर इन द बॅक ऑफ द रूम. आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी ते जे गावामध्ये असणारे जे बुजुर्ग व्यक्ती होते, ओल्ड म्हातारे लोक होते, ते का बरं त्या वर्गामध्ये येऊन पाठीमागं बसलेले होते तेही जाणवलं. इट वॉज बिकॉज दे वेर सॉरी टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर. कारण त्यांना याचा वाईट वाटत होतं की आता यापुढे ते कधीही शाळेत जाऊ शकणार नव्हते. It was their way of thanking your master for his 40 years of faithful service and of showing their respect for the country that was theirs no more. तर त्या ठिकाणी हे सर जे आहेत त्यांचे की जे गेली 40 वर्ष सतत अतिशय विश्वासाने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं कार्य करत होते, त्यांचे आभार मानण्यासाठी ते त्या ठिकाणी आलेले होते. कारण यापुढे ते कधीही पुन्हा दिसणार नव्हते. वाईल आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल धिस आय हर्ड माय नेम कॉल्ड. आणि हे सगळं जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा माझं नाव पुकारलं गेलं, मला माझ्या नावाने बोलावलं गेलं. इट वॉज माय टर्न टू रिसाईट. आता त्या ठिकाणी उत्तर देण्याची माझी वेळ होती. आय हॅड नॉट लर्न माय पार्टिसिपल्स अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड. आणि त्यावेळेस मी अजिबात माझे ते जे काही प्रश्न होते धातुसाधित प्रश्न ते वाचलेले नव्हते, पाठांतर केलेलं नव्हतं आणि मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आय हर्ड मिस्टर हॅमेल से टू मी. हॅमेल सर मला म्हणत असलेले मी ऐकलं. आय डोंट स्कोल्ड यू. तेव्हा सर मला म्हणाले आय डोंट स्कोल्ड यू. स्कोल्ड म्हणजे रागवणे. तर मी तुझ्यावर रागवणार नाही. लिटिल फ्रान्स मी तुझ्यावर रागवणार नाही. यू मस्ट फील बॅड इनफ. तुला त्याचं थोडंफार वाईट वाटेल. शी हाऊ इट इज. हे बघ एव्हरी डे वी हॅव सेड टू आवर सेल्स. हे बघ प्रत्येक दिवशी आपण स्वतःला म्हणत असतो आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम. हो मला अजून पुष्कळ वेळ आहे. प्लेंटी ऑफ म्हणजे पुष्कळ वेळ आहे. आय शॅल लर्न इट टुमॉरो. मी तो उद्या अभ्यास करेन. अँड नाऊ यू सी वेअर वी हॅव कम आऊट. आणि हे बघ आता आपण कुठे येऊन पोहोचलेलो आहोत. दॅट्स द ग्रेट ट्रबल्स विथ ॲलेस. शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो. तर या ठिकाणी याचा ॲलेसला खूप त्रास होतो. ट्रबल म्हणजे त्रास होतो आहे. शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो. तर ते आजचं काम उद्यावर ढकलत होती. नाऊ दोज फेलोज आउट देअर will have the right to say to you, how is it? You pretend to be Frenchman and yet you can neither speak nor write your own language. आणि हे बघा काही लोक असे या ठिकाणी ढोंग करतात. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे. तर हे जे फ्रेंचमन आहेत ते किती ढोंग करतात बघा. एक तर ते इंग्लिश नायदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज म्हणजे एकतर ते स्वतःची भाषा बोलू शकत नाहीत आणि लिहू शकत नाहीत. बट यू आर नॉट द वर्स्ट पुअर लिटिल फ्रान्स. पण लिटिल फ्रान्स तू त्यापेक्षा वाईट नाहीस. वी हॅव ऑल अ ग्रेट डील ऑफ टू रिप्रोच आवर सेल्स विथ. तर याला तू एकटा जबाबदार नाही तर त्याला आपण सगळेजण दोषी आहोत.
रिप्रोच म्हणजे दोष देणे, दोषी आहोत समजणे. युअर पॅरेंट्स वेअर नॉट अँशियस इनफ टू हॅव यू लर्न. तुझे पालक, अँशियस म्हणजे उत्सुक असणे, तर तुझे पालक या ठिकाणी तुला शिकवण्यासाठी उत्सुक नव्हते, उत्साही नव्हते. दे प्रेफर टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म. तर ते तुला शेतात काम करण्यास पाठवण्यास तयार होते. त्यांना म्हणजे तुला तू शेतात काम करावं असं वाटत होतं, हे त्यांना पसंत होतं. प्रेफर्ड म्हणजे पसंत असणे. ऑर ॲट द मिल्स सो ॲज टू हॅव अ लिटल मोर मनी. बघ, म्हणजे तुझ्या पालकांनासुद्धा असं वाटत होतं की तू शाळेत जाण्यापेक्षा शेतात किंवा एखाद्या गिरणीमध्ये काम करावं आणि पैसे घेऊन यावं असं त्यांना वाटत होतं. अँड आय हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो. आणि एवढंच नव्हे तर मलासुद्धा दोष देतो. ब्लेम म्हणजे त्यामध्ये मी सुद्धा दोषी आहे. ब्लेम म्हणजे दोष देणे. तर हॅमल सर म्हणतात की मी सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे. वाय शे हॅव आय नॉट ऑफन सेंट यू टू वॉटर माय फ्लावर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन्स. तर हे बघ, मी सुद्धा तुला नाही का माझ्या शेतामध्ये फुलझाडांना पाणी घालायला पाठवलं. तुला शिकवण्याऐवजी मी तुला फुलझाडांना पाणी घालण्यास पाठवलं. देन फ्रॉम वन थिंग टू अनदर. तर अशा पद्धतीने एका गोष्टीपासून दुसरीकडे एम हॅमेल वेंट ऑन टू टॉक ऑफ द फ्रेंच लँग्वेज, सेईंग दॅट इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज. तर अशा पद्धतीने एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे हॅमल सर जात होते आणि ते सांगत होते, हे बघ, सगळ्यात सुंदर भाषा फ्रेंच भाषा आहे. जगामध्ये सगळ्यात सुंदर भाषा फ्रेंच भाषा आहे. वी मस्ट गार्ड इट अमॉंग अस अँड नेवर फॉरगेट इट. तर तिचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि तिला कधीही विसरलं नाही पाहिजे. बिकॉज वेन अ पीपल आर एन्स्लेव्ड ॲज लॉंग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रिझन. तर या ठिकाणी जेव्हा एखादा माणूस त्या ठिकाणी गुलाम बनतो तेव्हा तो ती भाषा शिकतो. देन ही ओपन अ ग्रामर अँड रीड अस आवर लेसन. नंतर त्यांनी ग्रामरचं पुस्तक, व्याकरणाचं पुस्तक काढलं आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली. आय वॉज ॲमेज टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. आणि मला आश्चर्य वाटतं, ॲमेज म्हणजे आश्चर्य वाटलं की त्या दिवशी किती चांगला मला तो लेसन कळला. ऑल ही शेड शेम्ड टू इजी, शेम्ड सो इजी. आणि त्या दिवशी त्यांनी जे काही शिकवलं ते मला खूप खूप सोपं वाटायचं. आय थिंक टू दॅट आय हॅड नेव्हर लिसन सो केअरफुली. आणि मलाही असं वाटायचं की मी आजपर्यंत कधीही एवढं काळजीपूर्वक ऐकलेलं नव्हतं. अँड दॅट ही हॅड नेव्हर एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग विथ सो मच पेशन्स. आणि मलाही आठवतं की आजपर्यंत त्यांनी इतक्या शांतपणे कधीही शिकवलेलं नव्हतं. पेशन्स म्हणजे संयम त्यांनी दाखवलेला नव्हता. इट सीम्ड ऑलमोस्ट ॲज इफ द पुअर मॅन वॉन्टेड टू गिव्ह अस ऑल ही न्यू बिफोर गोईंग अवे. आणि त्या दिवशी मला असं वाटत होतं की हे जे सर आहेत यांना जे जे माहीत आहे, व्हॉट एव्हर ही नोज ही इज गोईंग टू गिव्ह अस. तर म्हणजे त्या दिवशी सरांना जे जे माहीत आहे ते सगळं आज आम्हाला देऊन टाकावं असं त्यांना वाटत होतं. अँड सो टू पुट इट ऑल इन टू आवर हेड्स ॲट वन स्ट्रोक. आणि ते सगळं आमच्या डोक्यामध्ये त्यांना सगळं कोंबायचं होतं, घालायचं होतं. आफ्टर द ग्रामर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. व्याकरणानंतरनं सर रायटिंग म्हणजे लेखनाकडे वळले. दॅट डे हॅमल हॅड न्यू कॉपीज फॉर अस ऑन विच वेअर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड. तर त्यानंतरनं हॅमल सरांनी आपल्याबरोबर येताना काही कॉपीज आणलेल्या होत्या, नकलप्रती आणलेल्या होत्या आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं, अतिशय सुंदर असं हँडरायटिंगमध्ये लिहिलं होतं, फ्रान्स अलियास. तर त्यावरती लिहिलं होतं फ्रान्स अलियास. तर अशा पद्धतीने फ्रान्स अलियास असं लिहिलेलं होतं. दे लुक्ड लाईक लिटिल फ्लॅग्स फ्लटरिंग एव्हरीवेअर इन द स्कूल रूम. आणि त्यावेळेस असं वाटत होतं की हे जे शब्द आहेत ते वर्गातल्या प्रत्येक बेंचवरती इकडून तिकडं असं फिरत आहेत, फडफडत आहेत असं वाटायचं. हंग फ्रॉम द रॉड ॲट द टॉप ऑफ आवर डेस्क. आणि बेंचच्या त्या रॉडला ते जणू काही अडकवलेले आहेत आणि ते फडफडत आहेत असं वाटायचं. यू ऑट टू हॅव सीन
हाऊ एव्हरी वन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. आणि त्या दिवशी इतकं शांत वातावरण वाटत होतं, एकदम शांत असं ते वातावरण चालू होतं. म्हणजे द ओनली साऊंड वॉज द स्क्रॅचिंग ऑफ द पेन्स ओव्हर द पेपर. आणि त्या दिवशी वर्ग पूर्ण शांत होता. त्या दिवशी फक्त आणि फक्त पेनचा कागदावरती लिहित असलेला, वहीवरती लिहित असलेला आवाजच येत होता. ऑन द रूफ द पिजन्स कूड व्हेरी लो अँड आय थॉट टू माय सेल्फ. आणि त्या दिवशी छपरावरती कबूतरसुद्धा येऊन बसलेले होते. आणि मग मी माझ्या लिहिलं, विल दे मेक देम सिंग इन जर्मन इवन द पिजन्स. आणि त्या दिवशी मग पुन्हा मला असं वाटत होतं की जर्मन हे पिजनसुद्धा जर्मन गुटरगू करतील का, किंवा म्हणत असतील का, ते सुद्धा गीत गातील का जर्मनीमध्ये. Whenever I looked up from my writing, I saw M. Hamill sitting motionless in his chair and gazing at one thing. आणि मग त्या दिवशी मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं, माझं लेखन संपल्यानंतर मी जेव्हा हॅमल सरांकडे पाहिलं, तेव्हा ते खुर्चीमध्ये मोशनलेस म्हणजे अगदी शांत, हालचाल न करता खुर्चीमध्ये बसले होते. अँड गेजिंग ॲट वन थिंग देन ॲट अनदर. गेज म्हणजे टक लावून पाहत होते, गेजिंग म्हणजे टक लावून पाहणे. तर या ठिकाणी ते खुर्चीत बसून एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूकडे टक लावून पाहत होते. ॲज इफ ही वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुकड इन द लिटिल स्कूल रूम. आणि जणू काही ते ॲज इफ म्हणजे जणू काही त्या रूममध्ये असणारी प्रत्येक वस्तू त्या आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवत होते. Fancy, for 40 years he had been there in the same place, with this garden outside the window and his class in front of him, just like that. बघा, विचार करा, फॅन्सी म्हणजे कल्पना करा की 40 इयर्स म्हणजे जवळजवळ 40 वर्ष त्याने त्याच ठिकाणी बसून त्याच गार्डनमध्ये त्याच वर्गामध्ये शिकवलेलं होतं. ओनली द डेस्क्स अँड द बेंचेस हॅड बीन worn smooth and the walnut trees in the garden were taller. आणि त्या ठिकाणी फक्त बेंच आणि ते जे डेस्क वगैरे होत्या फळ्या, त्या काय झालेल्या होत्या, जुन्या झालेल्या होत्या. ओनली द डेस्क अँड द बेंचेस हॅड बीन worn smooth अँड द वॉलनट ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर. आणि त्या ठिकाणी जे अक्रोड, वॉलनट म्हणजे अक्रोडची झाडं आहेत, ते उंच वाढलेली होती. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन दिस हार्ट टू लिव्ह इट ऑल, poor man, to hear his sisters moving out in the room above, packing their trunks. तर त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी त्या आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेत होते, कारण त्यावेळेस ते खूपच भावूक झालेले होते, कारण ते हे रूम शाळा सोडून जाणार होते. आणि त्याच वेळेस त्यांची जी बहीण आहे, हिअर हिज सिस्टर म्हणजे त्यांची जी बहीण आहे, ती वरच्या मजल्यावर अबाउट इन द रूम अबाव म्हणजे वरच्या खोलीमध्ये काय करत होती, पॅकिंग देअर ट्रंक्स, त्यांच्या सामानाची आवरावर करत होती. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे, कारण दुसऱ्याच दिवशी ते देश सोडून जाणार होते. आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री अँड देन द बेबीज चॅन्टेड देअर बा बे बी बो बू. आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी नव्याने पुन्हा एक मुलं बाराखडी म्हणणार होते, बा बे बी बो बू ही बाराखडी सुरू करणार होते. हाऊ वेल आय रिमेंबर इट दॅट लास्ट लेसन. आणि मग त्या ठिकाणी हा जो लास्ट लेसन आहे तो मला अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आठवतो आहे, असं ते सांगतात. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12. आणि त्याच वेळेस एकदम